हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आपल्या शेतामध्ये आज काम चालू आहे बघा, तूर कापणीचं. तुरीच्या शेंगा कापतोय आम्ही. म्हटलं चला छोटीशी अपडेट द्यावी. बकुळाला घरी नाही ठेवलं, इकडं आणलंय बकुळाला. हे बघा इथं चरती दिसली का तुम्हाला? ही इकडं बकुळा जे खाती चरती बांधायला बांधले बकुळाला, आणि इकडं चिंगीला आणि चिंकीला बांधले दोघींना. आणि मी कापते तूर. तर यायला जरा उशीरच झाला होता शेतामध्ये. मग एवढा कोपरा झालाय कापायचा, अजून भरपूर राहिलेत बघा. कुठपर्यंत तुम्हाला दिसत आहेत मला काय माहिती नाही. तूर काय आपली साधली नाही ह्या वर्षी. म्हणलं जाऊ दे, चला नवीन शेतकरी आहे ना, काय करणार. बघून बघून बरा माल आहे जरा. हे बघा दाखवते, हे आपल्या तुरीच्या शेंगा. तर अशी चालू झालेली आहे आमची तूर कापणी. आणि चौधरी साहेब गेलेत घरी, बाकीच्या गाया घरीच आहेत ना, तर वैरण करायला गेलेत. त्यांना 4 वाजलेत. आजचा ब्लॉग मी 4 वाजता स्टार्ट केलाय. आणि म्हटलं चला, खूपच दिवस झालं व्हिडिओ नाही टाकलाय, काय नाही. काय झालं शेतामध्ये लेबर आहो, 2-3 दिवस झालं बघते, पण लेबरच भेटेना झालेत. मग म्हटलं चला आज घरी तरी सुरुवात करूया, घरचे घरी तरी जेवढं होईल तेवढं होईल. दोघी जणी बोलल्यात उद्या येतो. आता काय माहिती येतील का नाही, त्यांची पण गॅरंटी नाही. असं तसं सांगितले त्यांनी. आलो तर उद्या, नाही तर मग परवा दिवशी येऊ बोलल्यात. मग काय करणार ना, किती दिवस वाट बघणार. शेंगा वाळायला लागल्या बघा, कशा शेंगा वाळायला लागल्यात. झाडाला सगळ्या शेंगा वाळून चालल्या. मग म्हणलं कापून तरी सुरुवात तरी करावी, लागतं जोगतं तरी करावं आपण. म्हणून आज आम्ही शेंगा तुरी कापायला घेतलेल्या आहेत आम्ही. आणि बाकीच्या गाया घरीच आहेत. मग 4चा टाइम झालाय. चौधरी साहेब आम्हाला यायला उशीर झाला होता, सकाळी यायला उशीर झाला. मग न बसता आम्ही कापल्या ह्या. आता पाणी प्यायला बसलो होतो, तर चौधरी साहेब म्हणले मी वैरण करून येतो. गाडी घेऊन गेलेत. बोलले गाडी ठेवून येतो आणि नंतर जाताना मग गाय पण घेऊन जाऊया सोबत, म्हणजे घेऊ लागायला होईल मला. आणि चिंगीला पण आणले मी रानात. तर ती शेळी आणि गाय दोघी संगच नेता येत नाहीत ना. बाजूला पिक आहेत ना, एक शेजारीच्या रानामध्ये गहू आहे, मका आहे, आणि आमच्या रानामध्ये इथून तिथून ज्वारी आहे. मग इकडं तोंड लाव तिकडं तोंड लाव, असे सगळीकडे तोंड लावत फिरतात जनावर, आवरत नाहीत. म्हणून मग बोलले मी गाय घेऊ लागायला येतो, रिटर्न गायांना वैरण करतो घरच्या. असं पण 5-5:30 वाजता सुट्टी होते. पण आपण काय लोकांच्या शेतात नाही, आपल्याला वाटेल तेव्हा सुट्टी करतोय, वाटेल तेव्हा कामाला लागतोय. पण मला वाटतंय दिवस मावळेपर्यंत करावं. 6ला दिवस मावळतोय, लवकरच अंधार पडायला सुरुवात होती. पण काय होतंय, इकडं जास्त वेळ नादी लागत बसलं ना की मग संध्याकाळी पण धारा काढायच्या, वैरण करायची, परत शेण उचलायचं गुरांच्या खालचं, तिकडची सावलीची गुरं इकडं आणून बांधायची पाडग्यामध्ये. मग लय उशीर जातो. म्हणून मग बघूया किती वाजता सुट्टी होईल काय माहित नाही. पण ही बघा, या खालच्या शेतामध्ये ज्वारी खूप पाण्याला आली. पण काय झाली, या 2-3 दिवसात खूप हवा सुटली, थंडी कमी झाली, आभाळ येतंय, आणि हवा एवढी सुटली ना, पाणी दिलेल्या ज्वाऱ्या सरळ झोपतायत, खाली पडतायत ज्वाऱ्या. म्हणून मग पाणी द्यायचं टाळलं, पण ती करपायला लागली. मग रात्री पाणी सोडलं, पण ती पडली. जेवढ्या ज्वारीला पाणी सोडलं होतं तेवढी सगळी पडली. आता परत उभं राहील का नाही ज्वारी काय माहित नाही. मी नंतर तुम्हाला दाखवते किती ज्वारी पडली ती. काय करावं, पाणी द्यावं तरी प्रॉब्लेम, नाही द्यावं तरी प्रॉब्लेम झालाय. हवा सुटली ना भरपूर. बघूया आता काय होईल. पाणी तर द्यावंच लागणार आहे. पडली तर पडली ज्वारी, गुरांना वैरण तरी होईल, ज्वारी कमी होईल, दुसरं काय व्हायचं नाही. पण ती पाणी आता दाणे भरायचा टाइम झालाय ना, निसवायला लागली ज्वारीची कणसं, निसवायला लागलीत आता. मग दाणे भरायचा नाही टाइम झालाय, दाणे भरायला अजून वेळ लागणार आहे. पण ज्वारी निसवायला लागली ना आता, कणसं बाहेर पडायला लागलेत, निसवायला लागली म्हणजे. तर ते पाणी तर दिलंच पाहिजे. नाहीतर असंच त्याचं बाटूक होऊन जाईल. बाटूक म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? आमच्याकडे बाटूक कशाला म्हणतात, ज्या ज्वारीच्या चिपाडाला कणीसच नाही आले ना त्याला म्हणतात बाटूक. तर ती सगळं बाटूक होऊन जाईल ना पाणी नाही दिलं तर. आणि उंच झाली ज्वारी, ती पाणी दिलं तर पडणार आहे. दोन्हीकडून प्रॉब्लेम आहे. काय होईल ती जाईल, नशिबात असेल ती होईल. आता पाणी तर द्यावं लागणार आहे. सोडले आम्ही रात्री, भिजवल्या 2 वसाऱ्या. आज परत येतील चौधरी साहेब. रात्रपाळीची लाईट चालू आहे. चौधरी साहेब आज भरण्याला येतील परत. गेल्या आठवड्यात दिवस पाळीची होती, तर कॅमेरा माझ्याकडनं स्टॉप झाला. हात बदलायला गेली, म्हटले ह्या हातात घ्यावा कॅमेरा, हा हात दुखायला लागलाय, तर कॅमेरा स्टॉप झाला माझ्याकडून. गेल्या आठवड्यात दिवसाची लाईट होती, तर मी खालच्या कॅनेलच्या कडच्या शेतातली मी तोडली होती, सॉरी
तोडली. जेव्हा तुरीकडे बघून लक्षात आलं तोडली. तिकडचं खालचं भरणं मीच केलं होतं. भरणं म्हणजे आमच्याकडे भिजवायला, शेताला पाणी पाजायला त्याला आमच्याकडे भरणं म्हणतात. तर तिकडचं भरणं मी केलं होतं, पण रात्रपाळीला नाही बाबा मी येत. रात्रपाळीला हिंमत होत नाही, एवढी थंडी आणि त्यातमध्ये येऊन बसायचं इथं. मग चौधरी साहेब एकटेच असतात बाजूच्या शेतांमध्ये पण, शेजारी आमचे भरण्यावर आलेले सोबतीला, मग येतात चौधरी साहेब एकटेच. तर अजून एकदा बघा तुरीचा नजारा. माल खूप कमी लागलाय. जाऊ द्या, असू द्या, नशिबात आहे तेवढंच मिळणार, किती पण आपण हातपाय मारले तरी पण. आणि आम्ही कुठंतरी कामाला कमी पडतोय. काळी आई आपल्याला द्यायला कमी करत नाही, पण आपण कमी पडतोय. नवीन आहे, अनुभव यायला थोडा वेळ लागणार, काही हरकत नाही. तरी पण नाराज नाही आम्ही. तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. मी नंतर तुम्हाला ज्वारी दाखवते. आता सुरुवात करते. कॅमेरा पकडायला वगैरे कोण नसतं आमच्याकडं. मीच एकटीने शूट करायचं, मीच एडिटिंग करायचं, मीच अपलोड करायचं, सगळं माझ्यावरच असतं. आमचे चौधरी साहेब कॅमेरा पकडत नाहीत. कॅमेरामध्ये बोलायचं तर लांबच, पण पकडायला पण तयार होत नाहीत ते. तर मी जाताना तुम्हाला ज्वारी दाखवेल किती पडली खाली ज्वारी. आणि करते आता सुरुवात. एक अर्धी पात लागली तर लागली संध्याकाळी जाईपर्यंत. तर मंडळी, चौधरी साहेब आलेले गायांना वैरण करून. आता आमचं सुट्टीचं टायमिंग झालेलं आहे. कडेला पण नाही, कडेला जाणार मी आता, कारण बघूया आमची दम काढी ना झाली. तिला घरी जायचं. ओरडते, मला ऐकायला आलं का? ओरडते ती, तिला घरी जायचे. आता तिला तहान लागली असते ना, सकाळी पाणी पिलं. चला जाऊया घरी आता. किती काढलं तरी थोडी न होणार आहे ही एका दिवसात. काढलं उद्या लेबर भेटले तर उद्या काढू, नाही भेटले तरी आपल्याला तर काढायलाच लागणार आहे. तर तुमच्याकडे काय काय काम चालू आहेत शेतात तुमच्या? झालं 1 मिनिट, काम चालू आहे. 1 मिनिट झाला. ही बघा कशी ज्वारी पडली, रात्री भिजवलेली. इकडेच पडली बरं का. मी लांब आले आता आणि मला लक्षातच नाही तुम्हाला दाखवायची. ही बघा पडली. इकडची आहे उभी. ही उंच नव्हती जास्त, पलीकडची उंच होती. आणि आता आम्ही निघालोय घरी. तर असा आमचा ताशा चालू आहे. एका हाताने चिंगी पकडली आहे. चिंगी कॅमेरा पण पकडून देत नाही, फोन पण पकडून देत नाही, नीट चालत पण नाही. इकडून तिकडून ओढायचं. ही बाजूच्या शेतामध्ये गहू आहेत, आमच्या शेतामध्ये ज्वारी आहे. मग असं शूट वगैरे करायला होत नाही. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बरेच दिवसातून आज व्हिडिओ बनवला मी, ब्लॉग बनवलाय. हे बघा इथं लसूण लावलाय. लसूण थोडा खुरपलाय, थोडा खुरपायचं राहिलाय. पाणी द्यायचं याला, पण हे पण पाण्याला आले. गिनीगोल खुरपून काढलं. गिनीगोलामध्ये हरभरा डोबला. ही खालची ज्वारी भिजवून झाली. त्याच्या पलीकडच्या शेतातली पण भिजवून झाली. म्हणजे बरीच कामं झाली. आणि शेतातली कामं चालू असताना शक्यतो एकटी असेल तर व्हिडिओ शूट करायला होतच नाहीत मला. आणि अशी सोबत जाताना येताना जनावरं असतात माझ्या. बकुळाला नाही जास्त आम्ही आणत शेतात, म्हणजे मी नाही आणत. चौधरी साहेब असले तर मग घेऊन येते. मग बकुळा जर आणली ना तर मला 2 फेऱ्या करायला लागतात इकडून घरापर्यंत. एकदा चिंगीला घेऊन जावा, एकदा बकुळाला घेऊन जावा, म्हणून मग मी नाही आणत. बघा किती मस्त आली ज्वारी, एकसारखी आली, निसायला लागली आता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. या आप्पा काही घरी गेले नाहीत अजून. हे बघा इथे आमची मका पेरली आम्ही. खूप मस्त आली इथली मका पण. आणि इकडे गिनीगोल गवत आहे, हे पण खुरपून काढलेले. खूप छान आली मका. तर जामच खेचती बाबा चिंगी, माग माग ओढती नुसती.
मी पुढं आणि ती मागं. आप्पा दिसले का हो? रोज तिथंच बांधलेले असतात म्हशी, मग काय चारतात काय माहिती. इथून त्यांचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा, कारण कॅनेलमधून चिंगीला उतरता येतं, बकुळीला उतरता येत नाही. मी जाणार शॉर्टकटनी कॅनेलमधून उतरून, आणि चौधरी साहेब चाललेत पुलावरून. तर व्हिडिओला आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तेवढं. सबस्क्राईब करून ठेवा तेवढं, बोलायला नाही आलं सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र. एकदा आपणची झलक दाखवते. आपणचा विषय लय हार्ड आहे. आता आली कॅनेल जवळ. चौधरी साहेब तिकडे पुलावर पोहोचले. हिला बघा कशी घरी जायची घाई झाली. इकडून बकुळा पण आली ना. चल चिंगे, हांडा घेऊ का मी? कटोरी राहू दे आता तुमच्याकडं. गोल चेंडू सारखं पोट फुगलंय चिंगीचं. कसलं भारी वाटतंय बघायला. इकडून जाते ती चिंगी आमची शॉर्टकटनी. रस्त्याने तिला चालू वाटत नाही, लय आगळे.